नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर NMC ने आत्ताच आपल्याला आपल्या एक्झामसाठी ऑफिशियल सिलेबस हा रिलीज केलेला आहे किंवा दिलेला आहे. ठीक आहे, तर मला वाटतं लवकरच जाग आली NMC ला, पण क्या करे देर आहे दुरुस्त आहे. तर एनिवेज मी ह्या आधीच जेव्हा आपली ॲडव्हर्टाईज आली होती तेव्हा मी आपल्या एक्झामसाठी डिटेल सिलेबसचा एक व्हिडिओ घेतला होता. ठीक आहे, आणि तो डिटेल सिलेबस मी MNC चे काही TCS ने जे एक्झाम कंडक्ट केल्या होत्या त्याचे क्वेश्चन पेपर रेफर करून काढला होता. ठीक आहे, तर त्याचा जो नॉन टेक पार्टचा जो मी सिलेबस दिला होता तो एक्झॅक्ट सिमिलर किंवा ऑलमोस्ट सिमिलर हा NMC ने दिलेला आहे. ठीक आहे, फक्त एक दोन टॉपिक हे तुम्हाला तिकडे त्यांनी एक्स्ट्रा ऍड केलेले आहेत. ठीक आहे, तर ते काय आहेत तर ते मी तुम्हाला एक्झॅक्टली हा सिलेबसचा आपण रिव्ह्यू पुढे करू त्यामध्ये सांगतो. ठीक आहे, आता पुढचा जो पार्ट आहे टेक्निकल पार्ट त्याबद्दल आपल्याला व्यवस्थित क्लिअरिटी नव्हती. तर टेक्निकल पार्ट मध्ये काय करायचं आहे ते आता आपल्याला क्लिअर झालेलं आहे. ठीक आहे, सिलेबस आपल्याला आलेला आहे. तर आता आपण ह्या व्हिडिओमध्ये ह्या सिलेबसचा रिव्ह्यू करूया आणि तुम्हाला काय काय करायचं आहे ते बघूया. ठीक आहे, आणि ह्या सिलेबस बद्दल काही विद्यार्थ्यांचे डाऊट्स आहेत ते सुद्धा बघूया. ठीक आहे, तर सगळ्यात आधी लक्षात घ्या की ज्युनियर इंजिनियर सिव्हिल, ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल आणि वृक्ष अधिकारी. ठीक आहे, तर ह्या तिघांचा जो सिलेबस आहे नॉन टेकचा तो एक्झॅक्ट सिमिलर आहे. ठीक आहे, फक्त नर्स GNM साठी ज्यांनी फॉर्म भरले असतील त्यांचे हे जे दोन सेक्शन आहेत ते 12th लेवलचे येतील. ठीक आहे, आणि सिव्हिल इंजिनियर असिस्टंट जे आहेत त्यांचे हे चारही सेक्शन हे 10वीच्या लेवलचे येतील. ठीक आहे, त्यामुळे मी ह्या व्हिडिओमध्ये ह्या तिघां मिळून एक, ठीक आहे, आणि हे दोन सिलेबस हे व्यवस्थित डिस्कस करणार आहे. कोणता तर नॉन टेक पार्ट. ठीक आहे, आता जरी तुमचा 12वी पदवी किंवा 10वी लेवलचा इथे सिलेबस त्यांनी दिलेला असेल तरी पण सिलेबसमध्ये तुम्हाला काही मेजर चेंजेस दिसणार नाहीत. ठीक आहे, फक्त लहानसा एक दोन चेंजेस आहेत ते आपण पुढे बघूया. आता पुढे जाण्याआधी एका विद्यार्थ्यांनी मला लँग्वेज बद्दल क्वेश्चन विचारला होता, तर मी पुन्हा एकदा क्लिअर करतो की तुमचा इंग्लिश सेक्शन जर सोडला तर बाकीचं जे पण सेक्शन आहेत ते तुम्हाला मराठीमध्ये सुद्धा बघता येतील. ठीक आहे, तर बघा इथे त्यांनी क्लिअर मेन्शन केलंय की मराठी सेक्शन तुम्हाला फक्त मराठी लँग्वेज मध्ये सोडवायचं आहे, इंग्लिश सेक्शन इंग्लिश लँग्वेज मध्ये, आणि तुमचा बौद्धिक चाचणी, सामान्य ज्ञान आणि जो टेक्निकल सेक्शन आहे तो तुम्हाला ह्या दोन्ही लँग्वेज मध्ये अवेलेबल आहे. ठीक आहे, क्लिअर आहे डाऊट. तर आता दुसरं एक, आज 8 मार्च आहे, जागतिक महिला दिन आहे. तर चॅनल तर्फे आणि माझ्यातर्फे सर्व महिलांना महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. ठीक आहे, तर आता महिला दिनाच्या निमित्ताने ज्या माझ्या 1 इयरच्या करंट अफेअरच्या नोट्स होत्या मार्च 2024 पासून ते एक्झाम पर्यंत, त्याची मी डिस्काउंटेड प्राइस मागच्या लेक्चरमध्ये किती केली होती तर 99 रुपीज केली होती. तर आजच्या महिला दिनाच्या निमित्ताने ती प्राइस मी फक्त 59 करत आहे. ठीक आहे, आणि ही प्राइस फक्त 24 तासासाठी व्हॅलिड राहील. ठीक आहे, तर 9 मार्च 2025, ठीक आहे, 9 मार्च 2025च्या रात्री 12 वाजेपर्यंत 59 रुपीज मध्ये तुम्हाला ह्या नोट्स भेटणार आहेत. आणि 9 मार्च 2025 नंतर तुम्हाला ती डिस्काउंटेड प्राइस जी आहे 99 रुपीज त्याच्यामध्ये त्यात तुम्हाला परत भेटतील. ठीक आहे, आता ऑर्डर करण्याआधी व्यवस्थित लक्षात घ्या, तर ह्या ज्या नोट्स आहेत ह्या फक्त इंग्लिश मध्ये अवेलेबल आहेत. ठीक आहे, आणि डोंट वरी ही ऑफर फक्त महिलांसाठी नाही तर सर्वांसाठीच आहे. ठीक आहे, आणि पुढे तुम्हाला माहितीच आहे ह्या नोट्स सोबत मराठी आणि इंग्लिश सेक्शनची प्रॅक्टिस करण्यासाठी TCS ने आतापर्यंत घेतलेल्या वेगवेगळ्या एक्झामचे क्वेश्चन पेपर तुम्हाला फ्री भेटणार आहे. ठीक आहे, प्लस टेक्निकल सेक्शनसाठी TCS ने ज्या MNCच्या काही एक्झाम कंडक्ट केल्या होत्या त्यांचे क्वेश्चन पेपर ही त्याच्यासोबतच फ्री भेटणार आहेत. तर ऑर्डर कशी करायची आहे, हा QR कोड स्कॅन करून तुम्हाला पेमेंट करायचा आहे आणि जो ट्रान्झॅक्शन आयडीचा स्क्रीनशॉट आहे तो ह्या नंबरवर पाठवायचा आहे. ठीक आहे, मग मी तुम्हाला PDF च्या रूपामध्ये त्या नोट्स देईल. ठीक आहे, फक्त नर्स GNM पोस्ट साठीचे जे स्टुडंट आहेत त्यांचे टेक्निकल पेपर हे माझ्याकडे अवेलेबल नाहीत, तर त्यांना फक्त नोट्स आणि हे क्वेश्चन पेपर भेटतील. ठीक आहे, तर चला आता आपण बघूया डिटेल रिव्ह्यू. आता बघा तुमच्या ज्या सर्व पोस्ट आहेत त्याच्यासाठीचे हे 3 सेक्शन आहेत, 1, 2 आणि 3. ठीक आहे, हे एक्झॅक्ट सेम आहेत. ठीक आहे, फक्त सिव्हिल इंजिनियर असिस्टंट आणि नर्स GNMच्या GK मध्ये थोडंसं चेंज आहे. ठीक आहे, तर सगळ्यात आधी आपण बघूया मराठी सेक्शन. ठीक आहे, त्याच्यावर तुम्हाला 15 क्वेश्चन असणार आहेत आणि त्यामधले 3 प्रश्न हे तुम्हाला उतार्यावर असणार आहेत. ठीक आहे, जे की आपण मागच्या लेक्चरमध्ये हे डिस्कस केलं होतं. ठीक आहे, त्याच्या पुढचं आहे म्हणी, वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग. ठीक आहे, तर हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की म्हणी व त्यांचा अर्थ, वाक्यप्रचाराचा अर्थ, ठीक आहे, आणि वाक्याचे प्रकार. ठीक आहे, त्याच्या पुढचं आहे व्याकरण. ठीक आहे, आता व्याकरण मध्ये काय काय आलं तर वाक्याचा काळ, लिंग ओळखा, एकवचन, अनेकवचन, समास, त्यानंतर आलं वाक्यरचना. ठीक आहे, वाक्यरचनामध्ये काय काय आलं तर विराम चिन्हे, प्रयोग, नाम सर्वनाम. ठीक आहे, नाम सर्वनाम ह्याच्यामध्ये झालं तुमचं व्याकरणमध्ये झालं.
आणि शेवटचा आहे सर्वसाधारण शब्दसंग्रह. ठीक आहे, तर त्यामध्ये तुम्हाला करायचं आहे ग्रंथ, कादंबरी, काव्यसंग्रह, निबंध संग्रह वगैरे हे, आणि ज्ञानपीठ आणि साहित्य अकॅडमी अवॉर्ड विनिंग जे साहित्यिक आहेत त्यांची नावं. ठीक आहे, तर हे तुम्हाला त्याच्यामध्ये करायचं आहे. आणि समानार्थी विरुद्धार्थी, तर हे जेवढं मी आपण डिस्कस केलं होतं तेच तुम्हाला सगळं करायचं आहे. ठीक आहे, त्या व्यतिरिक्त काहीच नाही. त्याच्या पुढचा आहे इंग्लिश सेक्शन, तो सुद्धा 15 मार्काला आहे. त्यामध्ये सुद्धा तुम्हाला कॉम्प्रिहेन्शन म्हणजे उतारा येणार आहे, ज्यावर तुम्हाला 4 ते 5 प्रश्न हे बघायला भेटतील. ठीक आहे, आणि हे सुद्धा आपण मागे डिस्कस केलं होतं. त्यानंतर आहे इडियम आणि फ्रेजेस, त्याचं मिनिंग आणि त्याचे युजेस. ठीक आहे, तर इडियम आणि फ्रेज बद्दल सुद्धा आपण डिस्कस केलं होतं. ठीक आहे, त्याच्या पुढचं आहे ग्रामर. ठीक आहे, तर ग्रामर मध्ये काय आहे, तर ऍक्टिव्ह व्हॉइस, पासिव्ह व्हॉइस, मिनिंग ऑफ वर्ब, प्रोवर्ब, टेन्सेस, बाकी ग्रॅमॅटिकल एरर करेक्शन वगैरे असेल तर. पुढचं आहे सेंटेन्स स्ट्रक्चर. ठीक आहे, तर ह्यामध्ये स्टेटमेंट अरेंजमेंट, बाकी सेंटेन्स मध्ये काही एरर, स्पेलिंग एरर असेल, अंडरलाईन काही असेल, सेगमेंट वगैरे एरर असेल ते. ठीक आहे, आणि पंक्च्युएशन मार्क. आणि शेवटचं आहे जनरल वोकॅबलरी. आता जनरल वोकॅबलरी मध्ये आलं तुमचं सिनोनिम, अँटोनिम आणि फिल इन द ब्लँक विथ अप्रोप्रिएट वर्ड, आर्टिकल, ऍडजेक्टिव्ह, प्रिपोजिशन. ठीक आहे, तर हे सुद्धा आपण व्यवस्थित मागच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलं होतं. तर हे इतकंच तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे, आता पुढचं आहे इंटेलेक्च्युअल टेस्ट किंवा बौद्धिक क्षमता. ठीक आहे, तर ह्यामध्ये एक पॉइंट आहे अरिथमॅटिक बेस्ड क्वेश्चन्स. ठीक आहे, तर मला एका विद्यार्थ्याने विचारलं होतं की सर ऍप्टिट्यूड सुद्धा आहे का अरिथमॅटिक बेस्ड क्वेश्चन ऐकून. ठीक आहे, तर ऍप्टिट्यूड नाही. ठीक आहे, तर अरिथमॅटिक बेस्ड क्वेश्चन म्हणजे काय, तर अरिथमॅटिक रिझनिंग. ठीक आहे, तर ज्या रिझनिंग मध्ये तुम्हाला कॅल्क्युलेशनचा पार्ट येतो, उदाहरणार्थ एनालॉजी, नंबर सिरीज, क्यूब डाईस, वेन डायग्राम, इनइक्वेलिटीज वगैरे वगैरे. ठीक आहे, तर जिथे कॅल्क्युलेशनचा पार्ट येतो ते म्हणजे अरिथमॅटिक रिझनिंग. ठीक आहे, आणि लॉजिक बेस्ड क्वेश्चन म्हणजे काय, तर जिथे कोडिंग, डिकोडिंग, डिसिजन मेकिंग वगैरे वगैरे. ठीक आहे, हे मी मागे डिस्कस केलं होतं, ब्लड रिलेशन एक्सेट्रा. ठीक आहे, आणि जनरल इंटेलिजन्स मध्ये आलं बाकी काही स्टेटमेंट, कन्क्लुजन वगैरे आहे ते, एम्बेडेड फिगर्स वगैरे काही असेल ते. ठीक आहे, तर हे सुद्धा आपण मागच्या लेक्चरमध्ये व्यवस्थित डिस्कस केलं होतं. ठीक आहे, आणि ह्यामध्ये सगळ्यात जास्ती कुठल्या टॉपिकवर क्वेश्चन विचारले जातात ते सुद्धा मी मागे सांगितलं होतं. ठीक आहे, तर तो व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित जाऊन बघा. हवं तर त्याची जी लिंक आहे ती मी इथे आय बटन मध्ये देतो. ठीक आहे, ज्यांनी बघितला नसेल त्यांना. आता पुढचा महत्वाचा टॉपिक आहे जनरल नॉलेज. आता ह्याच्यामध्ये थोडासा डिफरन्स आहे जेई, सीई आणि नर्स जीएनएम मध्ये. ठीक आहे, तर तो काय आहे, तर इथे जॉग्राफी मध्ये तुम्हाला महाराष्ट्र, इंडिया आणि वर्ल्ड ह्याची फिजिकल, सोशल आणि इकॉनॉमिक जॉग्राफी स्टडी करायची आहे. तर नर्स जीएनएम मध्ये तुम्हाला फक्त इंडिया आणि महाराष्ट्राचीच करायची आहे. ठीक आहे, वर्ल्ड नाही. आणि सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट मध्ये सुद्धा तुम्हाला इंडिया आणि महाराष्ट्र सेंट्रिकच जॉग्राफीचा स्टडी करायचा आहे. बाकी पॉलिटीमध्ये जेई साठी तुम्हाला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि महाराष्ट्राचा पॉवर आणि गव्हर्नन्स स्टडी करायचा आहे आणि कॉन्स्टिट्यूशन स्टडी करायचा आहे. ठीक आहे, आणि बाकी काही स्टेट ऑर्गनायझेशन असतील त्या आणि पब्लिक पॉलिसी वगैरे काही असतील त्या. ठीक आहे, पण नर्स जीएनएम आणि सीए साठी तुम्हाला फक्त पंचायत राज हेच स्टडी करायचं आहे. ठीक आहे, समजलं म्हणजे काय, तर विलेज ऍडमिनिस्ट्रेशन, डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशन आणि स्टेट ऍडमिनिस्ट्रेशन. ठीक आहे, पुढे एक हिस्ट्रीचा पॉइंट आहे सोशल रिफॉर्मर इन महाराष्ट्र. ठीक आहे, हा पॉइंट फक्त इथे एक मिसिंग आहे. ठीक आहे, पण त्याने इथे सांगितलं की हिस्ट्री ऑफ इंडियन नॅशनल मुवमेंट विथ इम्पॉर्टन्स इव्हेंट इन महाराष्ट्र, म्हणजे महाराष्ट्र रिलेटेड जे इंडियन नॅशनल मुवमेंट जी झाली त्याच्या रिलेटेड जर कोणी नॅशनल हिरोज असतील त्यांच्याबद्दल विचारलं तर ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. ठीक आहे, पुढे जनरल सायन्स आणि टेक्नॉलॉजी हा पार्ट इथे आहे. तर हा पार्ट तुमचा सीए आणि नर्स मध्ये मिसिंग आहे. ठीक आहे, ते तुम्हाला नाही स्टडी करायचं आहे. पुढे इकॉनॉमी संबंधी इथे थोडा वास्ट सिलेबस दिलेला आहे आणि इथे फक्त त्यांनी इंडियन इकॉनॉमी एवढंच दिलेलं आहे. ठीक आहे, तर इथे त्यांनी एक्स्ट्रा डेव्हलपमेंट, इकॉनॉमिक्स, ग्रोथ, डेव्हलपमेंट आणि इकॉनॉमिक आणि सोशल डेव्हलपमेंट मध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, पॉवर्टी इन्क्लुजन, डेमोग्राफिक आणि ऍक्टिव्हिटीज रिलेटेड टू सोशल वेलफेअर हे सुद्धा एक्स्ट्रा दिलेलं आहे. ठीक आहे, पुढचं आहे करंट अफेअर्स. ठीक आहे, आता करंट अफेअर्स हे तुम्हाला तिन्हीसाठी करायचे आहेत. फक्त जी नर्स आणि सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटची पोस्ट आहे तिथे तुम्हाला नॅशनल आणि महाराष्ट्र सेंट्रिकच करायचे आहेत. ठीक आहे, बाकी ऍग्रिकल्चर आणि रुरल डेव्हलपमेंट हे तिन्हीसाठी कॉमन आहे. ठीक आहे, फक्त जेई मध्ये बायोडायव्हर्सिटी, क्लायमेट चेंज ड्यू टू एन्व्हायरमेंट कंडिशन, सोशल प्रॉब्लेम आणि ह्युमन डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट म्हणजे एन्व्हायरमेंट रिलेटेड एक एक्स्ट्रा टॉपिक आहे. ठीक आहे, जो की जीएनएम आणि सीए मध्ये मिसिंग आहे. ठीक आहे, त्याच्याऐवजी त्यांनी काय दिलंय तर इंडियन रिलेशन विथ नेबरिंग कंट्रीज हा एक्स्ट्रा पॉइंट ह्याच्यामध्ये आहे जीएनएम आणि सीए साठी. बाकी मागच्या लेक्चरमध्ये एक पॉइंट मी मिस केला होता तो म्हणजे जॉग्राफी, म्हणजे तुमचं नागपूर जे डिस्ट्रिक्ट आहे
त्याची जॉग्राफी, सोशल हिस्ट्री, क्लायमेट आणि काही लोकल इश्यूज, फीचर्स वगैरे असतील ते. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला एनएमसी वर सुद्धा क्वेश्चन येऊ शकतात. आणि जॉग्राफी म्हणजे काय तर काही टुरिस्ट प्लेसेस वगैरे काही जे इम्पॉर्टन्स असतील ते तुम्हाला विचारलं जाऊ शकते. ठीक आहे, आणि सोशल हिस्ट्री म्हणजे जे पण काही समाजसेवक असतील डिस्ट्रिक्टच्या रिलेटेड. ठीक आहे, तर हे सुद्धा तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे. बघा ह्याच्यावर 2 ते 3 प्रश्न मी एक्सपेक्ट करतोय. ठीक आहे, तर हा पॉइंट तुम्हाला तिन्ही ह्याच्यासाठी सेम आहे. ठीक आहे, आता जीके बद्दल हेच मी माझ्या मागच्या लेक्चरमध्ये व्यवस्थित तुम्हाला हेच सांगितलं होतं. ठीक आहे, की काय काय विचारलं जाते. तर मला वाटतं इथे सुद्धा आपण ऑन पॉइंट होतो. ठीक आहे, तर ह्यामध्ये आता मी तुमचा जो जीकेचा पार्ट आहे, इकॉनॉमी, हिस्ट्री, जॉग्राफी, सोशल रिफॉर्मर्स ह्या संबंधी जितके काही व्हिडिओ मला घेता येतील ते मी घेईल. ठीक आहे, तर पॉलिटी संबंधी व्हिडिओ मी आज इव्हनिंग पर्यंत टाकण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, तर ज्यांनी पण अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल. ठीक आहे, आणि प्लीज जर तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर लाईक करायला तेवढं विसरू नका. बघा खूप विद्यार्थी हे व्हिडिओ बघतात पण ॲज अ मला सपोर्ट म्हणून लाईक सुद्धा करत नाहीत. तर मी तुमच्याकडनं फक्त एक लाईक एक्सपेक्ट करतोय. ठीक आहे, आणि जर तुमचे कुठलेही क्वेश्चन असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये त्या क्वेश्चन विचारू शकता. ठीक आहे, आता पुढचा सेक्शन आहे तो तुमचा टेक्निकल सेक्शन. ठीक आहे, तर टेक्निकल सेक्शन बघून मी सांगेल की तुमचं टेक्निकल हे इतकं काही डिफिकल्ट नाही आहे. ठीक आहे, पण हे मी इलेक्ट्रिकल बद्दल सांगतोय. ठीक आहे, कारण मी स्वतः इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे, सिव्हिल बद्दल मला इतकी आयडिया नाही. तर सिव्हिलचा सिलेबस तुम्ही बघून तो व्यवस्थित करायचा आहे. ठीक आहे, तर हा QR तुम्ही स्कॅन करून आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. ठीक आहे, मी तिथे ह्या सिलेबसची PDF टाकतो. तर चला, होप करतो मी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर जर आवडला असेल तर शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.